हॅलो नमस्कार. चला आज आपण युनिट 1 दॅट इज ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन याचे रिव्हिजन करूयात. ठीक आहे. तर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक्झॅक्टली हे 5 टॉपिक येतात. त्यामध्ये पहिला आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, दुसरा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, तिसरा नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, चौथा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि पाचवा बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन. तर हे बेसिकली 5 टॉपिक आहेत ज्याच्यावर पेपरला इनसेम एक्झामला क्वेश्चन पडले जातात. आता इनसेमचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न काय बघा, इनसेम मध्ये टोटल 2 क्वेश्चन्स असतात युनिट नंबर 1 वर. त्यामध्ये क्वेश्चन 1 A B C आणि यामध्ये पण तेच क्वेश्चन 2 A B C असे 3 डिफरन्शियल इक्वेशन पडतात या 5 टॉपिकवर. त्यामुळे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म शक्यतो ते टाळतात टाकायला, पण जे उरलेले 4 टॉपिक आहेत एक्झॅक्ट, नॉन एक्झॅक्ट, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि बर्नौली, ह्या 4 टॉपिकवर ते मात्र इथं क्वेश्चन टाकतात. ठीक आहे. तर इथे तुम्हाला एक्झॅक्ट फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण एक्झॅक्ट ही अशी मेथड आहे की ज्या मेथडचा वापर करून तुम्ही मोस्ट ऑफ द एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. फक्त त्याच्यासाठी कंडिशन काय आहे की गिवन एक्झाम्पल mdx प्लस ndy इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये पाहिजे. त्या फॉर्म मध्ये जर असेल तर तुम्ही कोणत्याही एक्झाम्पलला ही मेथड वापरून सॉल्व्ह करू शकता. थोडक्यात ही युनिव्हर्सल मेथड आहे कोणत्याही एक्झाम्पल साठी. आता आपण काय करू, रिव्हिजन मध्ये 1 एक्झाम्पल प्रत्येक मेथडचं घेऊयात. ठीक आहे. स्टार्ट विथ द फर्स्ट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे नेमकं काय, तर त्यामध्ये आपण काय करतो, एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म 2 तुकड्यामध्ये डिवाइड करतो, 2 साइडला. बघा, सॉल्व dy अपॉन dx इक्वल टू e रेज टू x मायनस y प्लस 3x स्क्वेअर e रेज टू मायनस y. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला माहिती व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने सॉल्व्ह करायचंय. मग आपण काय करणार, तर एक्सच्या आणि वायच्या टर्म आपण 2 तुकड्यामध्ये म्हणजे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला डिवाइड करणार आहोत. काय करायचं बघा, आता इकडे dy अपॉन dx आहे आणि ही आहे e रेज टू x मायनस y प्लस 3x स्क्वेअर e रेज टू मायनस y. तर आपल्याकडं एक्सच्या टर्म बघा किती आहेत, 2 आहे. एक आहे e रेज टू x आणि दुसरी आहे 3x स्क्वेअर आणि yच्या टर्म कोणती आहे, e रेज टू मायनस y आणि e रेज टू मायनस y. इथं जर नीट पाहिलं तर हा e रेज टू मायनस y आपण दोन्ही ठिकाणावरून कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे. जर मी तो e रेज टू मायनस y चा कॉमन घेतला तर काय होईल बघ, dy upon dx इक्वल टू e रेज टू x e रेज टू मायनस y. अशा प्रकारे मी त्याला स्प्लिट करू शकतो पहिल्या टर्मला, प्लस 3x स्क्वेअर e रेज टू मायनस y. आता बघा, e रेज टू मायनस y आपल्याकडे दोन्ही ठिकाणी कॉमन घेता येईल आपल्याला, बरोबर. जर तो कॉमन घेतला तर आपल्याला मिळेल dy बाय dx इक्वल टू e रेज टू x प्लस 3x स्क्वेअर आणि e रेज टू मायनस y ला आपण कॉमन घेतोय, e रेज टू मायनस y कॉमन घेतला. बघा, e रेज टू मायनस y कॉमन घेतल्यानंतर मला हे मिळालं. आता इथं आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म एकदम इझिली अप्लाय करू शकतो. कसं करायचं बघा, तर हा जो खालचा dx आहे ना, ह्या dx ला आपण राईट साईडला घेऊन जाऊ आणि हा e रेज टू मायनस y जो y चा टर्म आहे तो आपण dy च्या बाजूला घेऊन जाऊ. ठीक आहे. सो हा e रेज टू मायनस y जर तिकडे नेला तर तो डिवाइड करेल. सो इट इज 1 अपॉन e रेज टू मायनस y इंटू dy इक्वल टू e रेज टू x प्लस 3x स्क्वेअर तसाच, e रेज टू x प्लस 3x स्क्वेअर तसाच आणि हा जो खालचा dx आहे हा इकडे डिवाइड करतोय त्या साईडला, तो मल्टिप्लाय करेल. सो इट इज dx. बघा, ऑब्झर्व करा, इकडे dx खाली डिवाइड करत होता, तो या साईडला मल्टिप्लाय करतोय आणि e रेज टू मायनस y इकडे मल्टिप्लाय करतोय, त्या साईडला तो डिवाइड करतोय. बघा, अशा प्रकारे आपण व्हेरिएबल सेपरेट केले. आता व्हेरिएबल सेपरेट केल्यानंतर चेक करा, एक्सच्या सगळ्या टर्म आपल्या एका साईडला आहे आणि वायच्या सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला आहे. दोन्ही टर्म सेपरेट झाल्या आहेत म्हणून आपण याला काय म्हणतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. यालाच आपण म्हणतो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. एक्सच्या आणि वायच्या टर्म इक्वल टूच्या इकडे एक आणि त्या साईडला एक. तर हा झाला तुमचा व्हीएसएफ आणि व्हीएसएफ आला की पुढे फक्त काय करायचं, इंटिग्रेट. सो इंटिग्रेटिंग 1 upon e raised to minus y as it is
and integration of e raised to x plus 3x square dx. आता 1 upon e raised to minus y चे इंटिग्रेशन काढताना हा पॉवर जर वरती गेला तर पॉझिटिव्ह होईल, मायनस y चा प्लस y होईल. सो e raised to y dy इक्वल टू e raised to x प्लस 3x square dx. ओके, आता आपण इंटिग्रेशन घेऊयात वन बाय वन. बघा, e raised to y चे इंटिग्रेशन ॲज इट इज म्हणजेच e raised to y. नंतर या ब्रॅकेट मध्ये एकत्र इंटिग्रेशन घेऊ आपण. e raised to x चे इंटिग्रेशन ॲज इट इज e raised to x ओनली प्लस 3x स्क्वेअर चे इंटिग्रेशन काढताना 3 कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट तसाच, आणि x स्क्वेअर चे इंटिग्रेशन x क्यूब अपॉन 3, x स्क्वेअर चे इंटिग्रेशन x क्यूब अपॉन 3. चेक. e raised to x चे इंटिग्रेशन e raised to x, 3 कॉन्स्टंट तसाच, x स्क्वेअर चे इंटिग्रेशन x क्यूब अपॉन 3 प्लस कॉन्स्टंट ऍड करून द्यायचा दोन्ही साइडला c. आता याला थोडं प्रॉपर लिहून घेऊ. दॅट इज e raised to y ॲज इट इज e raised to x प्लस 3 कॅन्सल x क्यूब प्लस c, आणि यालाच आपण म्हणणार रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. हे झालं त्याचं सोल्युशन. बघा काय केलं मी, एक्सच्या आणि वायच्या टर्म सेपरेट केल्या आणि सेपरेट करून फक्त काय घेतलं, इंटिग्रेशन. एकदा की इंटिग्रेशन आलं की तुमचं जनरल सोल्युशन आलं. ठीक आहे, पुढच्या टॉपिकवर. आता यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म क्लिअर झाला. आता एक्झॅक्ट. तर एक्झॅक्ट ही मेथड कशी आहे बघा. एक्झाम्पल आपण काय, समजा कोणतंही एक्झाम्पल आलं तर त्याला आपण एक्झॅक्ट मेथड वापरू शकतो. त्याच्यासाठी कंडिशन काय आहे की गिवन एक्झाम्पल हे mdx प्लस ndy फॉर्म मध्ये पाहिजे, आणि दुसरी गोष्ट एक रूल आहे, त्या रूलला आपण सफिशियंट डेफिनेशन म्हणतो. डाबा m अपॉन डाबा y आणि डाबा n अपॉन डाबा x हे दोघं सारखे असले पाहिजे. हे दोघं जर सारखे असेल तर आपण एक्झॅक्ट मेथड वापरू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर एक्झॅक्ट मेथड वापरण्यासाठी गिवन एक्झाम्पलला त्या फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे. कोणत्या, तर mdx प्लस ndy इक्वल टू 0 फॉर्म. मग mdx प्लस ndy इक्वल टू 0 फॉर्म कसं लिहायचं बघा. dx dy तर इकडे आहे आणि ह्या साईडला m आणि n आहे. मग दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, हा dy खाली जाईल आणि dx वरती जाईल. म्हणजेच काय येईल बघा, x मायनस 2y प्लस 5 इंटू dx. हा dx त्या साईडला पाठवला आणि dy इकडे पाठवा याच्या डिनॉमिनेटर सोबत. म्हणजेच काय, 2x प्लस y मायनस 1 इंटू dy. हे झालं तुमचा mdx प्लस ndy, सॉरी इक्वल टू ndy. आता हे mdx आणि ndy हे इक्वल टू फॉर्म मध्ये आले, आपल्याला प्लस फॉर्म मध्ये पाहिजे. सो हा राईट हँड साइडचा पूर्ण टर्म आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करून घेऊ. सो x मायनस 2y प्लस 5 dx हा जर इकडे शिफ्ट केला तर टर्म नेगेटिव्ह होईल, मायनस 2x प्लस y मायनस 1 dy इक्वल टू 0. बघा, इक्वल टू 0 फॉर्म मध्ये तर आलं, पण तरी सुद्धा प्रॉब्लेम काय आहे, तर इथं मायनस आलाय. इथं आपल्याला काय पाहिजे, तर इथं आपल्याला पाहिजे प्लस. मग इथे प्लस पाहिजे म्हणून हा मायनस मध्ये टाकून द्यायचा, जेणेकरून मध्ये प्लस येईल. x मायनस 2y प्लस 5 dx इक्वल टू, मायनस जर मध्ये पाठवलं तर मध्ये येईल बघा प्लस मायनस 2x मायनस y, इथं येईल मायनस 2x मायनस y आणि मायनस 1 चा होईल प्लस 1 dy इक्वल टू 0. आता बघा एक्झाम्पल mdx प्लस ndy फॉर्म मध्ये दिसतंय, म्हणजे त्याला आपण म्हणणार दॅट मीन्स mdx प्लस ndy इक्वल टू 0. ह्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल कन्वर्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक्झॅक्ट मेथड वापरायची असेल तर तुम्हाला गिवन एक्झाम्पलला सॉल्व्ह करून ह्या फॉर्म मध्ये आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा mdx प्लस ndy इक्वल टू 0 दिसतंय तुम्हाला स्ट्रेट अवे. आता हे दिसतंय तर हे कंपॅरिझन करून आपण यातला m आणि n बाहेर काढू. मग m म्हणजेच काय बघा, m म्हणजे dx च्या सोबत जो टर्म येतो, म्हणजेच इथं dx च्या सोबत कोण आहे, हा ब्रॅकेट. सो m म्हणजेच काय झाला, m म्हणजेच x मायनस 2y प्लस 5
आणि n म्हणजेच काय, n म्हणजे dy सोबतची टर्म, म्हणजेच n इज इक्वल टू -2x -y प्लस 1. हे झालं तुमचा m आणि n. आता m आणि n आल्यानंतर पुढे काय करायचंय, तर पुढे आपल्याला याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर m चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू y काढणार ऑलवेज, आणि n चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढणार ऑलवेज, डाबा n बाय डाबा x. हे लक्षात ठेवायचं. जर गिवन एक्झाम्पल एक्झॅक्ट असेल तरच आपण त्याचं सोल्युशन काढू शकतो. मग एक्झॅक्ट असण्यासाठी तुम्हाला हे दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढावे लागतील. हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय दाखवायचे, सारखे, सेम. हे दोघं जर सारखे आले तरच आपण जनरल सोल्युशन काढू शकतो युजिंग द फॉर्म्युला. आता डाबा m अपॉन डाबा y याचा अर्थ काय होतो बघा. याचा अर्थ हा होतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ m विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x कॉन्स्टंट, आणि याचा अर्थ हा होतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ n विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y कॉन्स्टंट. म्हणजे ह्या ठिकाणी y कॉन्स्टंट आहे आणि ह्या ठिकाणी x कॉन्स्टंट आहे. मग इथं जर x कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x विल बी 0 मायनस 2y. आता 2y चा डेरिव्हेटिव्ह आपण काढणार. 2y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. सिमिलरली डाबा n अपॉन डाबा x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ n विथ रिस्पेक्ट टू x. आता -2x चा डेरिव्हेटिव्ह काय -2 आणि y चा डेरिव्हेटिव्ह 0. y चा 0 का, कारण विथ रिस्पेक्ट टू x चाललंय. मग विथ रिस्पेक्ट टू जर x चाललंय तर y कॉन्स्टंट झालं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट विल बी 0 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह सुद्धा 0. बघा इथं -2x -2, y चा 0, 1 चा 0. सिमिलरली x चा 0 कारण विथ रिस्पेक्ट टू y चाललंय, 2y चा 2, 5 चा 0. सॉल्व करा, चेक. -2 इकडे पण आला आणि -2 इकडे पण आलाय. चेक करा, दोन्ही डेरिव्हेटिव्ह सेम आहे. आता दोघं सेम असल्यामुळं आपण याला काय म्हणणार की दोघं सेम आहे. देअरफॉर डाबा m, याला आपण कंक्लूड करणार डाबा m अपॉन डाबा y आणि डाबा n अपॉन डाबा x हे दोघं सारखे असल्यामुळं आपलं कंक्लुजन असणार आहे डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट का आहे, कारण डाबा m अपॉन डाबा y आणि डाबा n अपॉन डाबा x हे दोघं काय आले, सारखे, इक्वल आले, म्हणून आपण त्याला एक्झॅक्ट म्हणतोय. आता एक्झॅक्ट आले म्हणून त्याचं जनरल सोल्युशन. सो जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, given differential equation is given by formula m dx plus n dy equal to c. इथे y कॉन्स्टंट ठेवा आणि इकडे x फ्री. असे दोन फॉर्म्युले आहेत ऍक्च्युली. हे दोघं इंटरचेंज करायचे आणि y आणि x ला इंटरचेंज करायचं. दुसरा फॉर्म्युला बनेल तो सुद्धा चालतो. जेव्हा इंटिग्रेशन कठीण झालं तर तो दुसरा फॉर्म्युला वापरायचा असतो. आता सध्या हा चालून जाईल, ठीक आहे. मग m आणि n च्या व्हॅल्यू पुट करताना काय काळजी घ्यायची, हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण जनरल सोल्युशन काढणार आहे. पण इथे m आणि n पुट करताना काळजी काय घ्यायची बघा, m डायरेक्टली जो आहे तो घेऊन टाका. m काय दिलाय आपला, m आपला आहे x -2y + 5 डायरेक्ट घेणार. x -2y + 5 m घेताना अजिबात विचार करायचा नाही. मात्र n घेताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल. n असा घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये x नको. x फ्री म्हणजे काय, x इज नॉट अलाउड. x इज नॉट अलाउड म्हणजे x असलेली टर्म घ्यायची नाही. बघा आता आपला n इकडे, या n मध्ये इथं एकशे टर्म आली बघा, इथं एकशे टर्म आली म्हणून आपण ही घेणार नाही. इथे y आहे, y च्या सोबत एकशे टर्म नाहीये म्हणून आपण तो घेणार. आणि हा 1 आहे, 1 च्या सोबत एकशे टर्म नाहीये म्हणून आपण ती सुद्धा घेणार. टोटल 3 टर्म n मध्ये. त्या 3 टर्म मध्ये पहिली टर्म नाही घ्यायची कारण त्यात x आलाय, दुसरी घ्यायची कारण त्यात x नाहीये, तिसरी पण घ्यायची कारण त्यात x नाहीये. म्हणजे आपण फक्त -y + 1 घेणार. काय घेणार, -y + 1.
बघा n घेताना कोणती काळजी घ्यायची, तर x असलेली टर्म घ्यायची नाही. आता हे फक्त इंटिग्रेशन काढायचंय. पहिलं इंटिग्रेशन काढताना आपण विथ रिस्पेक्ट टू x काढतोय, म्हणून बाय डिफॉल्ट y कॉन्स्टंट. मग इंटिग्रेशन ऑफ x x² अपॉन 2, नंतर -2y. आपण ऑब्विसली जर विथ रिस्पेक्ट टू dx काढतोय तर 2y हा ऑब्विसली कॉन्स्टंट असणार आहे. -2y हा कॉन्स्टंट आहे. आता 2y च्या सोबत dx ची म्हणजेच x ची एकही टर्म नाही बघा, 2y हा एकटाच आहे. 2y च्या सोबत x ची टर्म नसल्यामुळं इथे आपण अजून करणार 1. इथे काय अजून करायचं 1, आणि त्या 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx x. काय घ्यायचं x. बघा 2y कॉन्स्टंट, कारण विथ रिस्पेक्ट टू dx चाललंय, आणि बाजूला पण दिलंय, बाजूला पण y कॉन्स्टंट दिलाय, म्हणजे हे पण क्लिअर आहे आणि इथं पण क्लिअर होत आहे. आपला कॉमन सेन्स काय सांगतो का dx विथ रिस्पेक्ट टू dx आहे, तर 2y काय झाला कॉन्स्टंट. 2y च्या सोबत x ची टर्म नाहीये, म्हणून आपण काय अजून करणार 1, आणि त्या 1 चं इंटिग्रेशन x प्लस. आता 5 सुद्धा कॉन्स्टंट आहे, 5 सुद्धा तसाच. 5 च्या सोबत x ची टर्म नसल्यामुळं आपण अजून करणार 1, आणि त्या 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx x. ओके. आता मात्र दुसरं इंटिग्रेशन. दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये बघा काय, दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये विथ रिस्पेक्ट टू dy आहे, आणि याच्यामध्ये कोणतीही x ची टर्म नाही, डोकं लावायचं काम नाही. डायरेक्टली इंटिग्रेशन घेणार आपण, मायनस आणि प्लस मायनस. y चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dy y² अपॉन 2. 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y घेणार. जसं इथे 5 तसाच, आणि 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx आपण x घेतलं, तसंच 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dy y इक्वल टू c. हे झालं तुमचं सोल्युशन. आता या सोल्युशनला थोडं प्रॉपर लिहून आपण फायनल करू शकतो. प्रॉपर कसं लिहायचंय, ऑर्डर मध्ये लिहा. x² अपॉन 2 मायनस y² अपॉन 2. तसं काही गरजेचं नाही, असंच सोडलं तरी चालेल. -2xy प्लस 5x प्लस y इक्वल टू c. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. बघा आधी mdx प्लस dy फॉर्म मध्ये आणलं, मग एक्झॅक्ट ची कंडिशन चेक केली. कंडिशन दोघं सारखे आले म्हणून एक्झॅक्ट म्हटलो, आणि एक्झॅक्ट असल्यामुळं आपण इथे सोल्युशनचा फॉर्म्युला वापरला, आणि फॉर्म्युला वापरून गिवन जनरल सोल्युशन फाइंड आउट केलं. ठीक आहे. चला नेक्स्ट. एक्झॅक्ट क्लिअर झालं. आता नॉन एक्झॅक्ट. नॉन एक्झॅक्ट मध्ये काय होईल, फक्त गिवन एक्झाम्पल जी कंडिशन आहे एक्झॅक्टची ती सॅटिस्फाय करणार नाही. म्हणजेच काय, ही जी कंडिशन होती आपली ∂m अपॉन ∂y आणि ∂n अपॉन ∂x हे दोघं सारखे येणार नाही. मग हे दोघं जर सारखे नाही आले तर काय करायचं बघू. समजा तुमचे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे जर सारखे नाही आले तर त्याला आपण काय म्हणणार, नॉन एक्झॅक्ट. आणि ते जर नॉन एक्झॅक्ट असेल तर त्याला एक्झॅक्ट बनवण्यासाठी काही रूल आहे. टोटल 4 रूल आहे. त्यातला पहिला रूल कधी वापरायचा, तर पहिला रूल हा जर एक्झाम्पल होमोजिनियस असेल तर वापरायचा. दुसरा रूल जर एक्झाम्पल काही विशिष्ट फॉर्म मध्ये असेल तर वापरायचा. तिसरा आणि चौथा रूल मात्र एकच आहे. तिसरा आणि चौथा रूल एकच आहे. जर एक्झाम्पल मध्ये फंक्शन ऑफ x आलं तर तिसरा रूल वापरायचा, आणि फंक्शन ऑफ y आलं तर चौथा रूल वापरायचा. अशी 4 रूल आहे. त्यातला आता आपण बघू कोणता रूल लागतोय. स्टार्टिंगला इथं बघा, एक्झाम्पलला आपण एक्झॅक्ट मेथड का वापरतोय, कारण हे एक्झाम्पल डायरेक्टली mdx प्लस dy फॉर्म मध्ये. बघा इथे आपल्याला कोणताही लोड नाहीये इथे कन्वर्ट करण्याचा. इथे डायरेक्टली दिलंय त्यांनी काय, बघा mdx n dy. उलट दिलंय कन्फ्युजन करण्यासाठी. मुलं काही काय करतात, पहिल्या टर्मला m म्हणतात आणि दुसऱ्याला n. तसं करायचं नाही. बघायचं dx च्या सोबत कोण आहे तो m, आणि dy च्या सोबत कोण आहे तो n. मग इथं m म्हणजेच काय, dx च्या सोबतचा टर्म म्हणजेच 2y. त्यानंतर n म्हणजेच काय, तर dy च्या सोबतचा टर्म म्हणजेच 2x log x मायनस xy.
आता ह्या दोघांचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढू. एमचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू वाय काढतो, डाबा एम अपॉन डाबा वाय. हा विथ रिस्पेक्ट टू वाय, टू वायचा डेरिव्हेटिव्ह 2 आणि डाबा एन अपॉन डाबा एक्स. या ठिकाणी डाबा एन अपॉन डाबा एक्स बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स चाललंय, वाय कॉन्स्टंट आहे, 2x log x मायनस एक्स वाय. याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एम म्हणजेच तुमचा 2y, एन म्हणजेच यस. आता ह्या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला युव्ही रूल लागेल का, तर एक्सच्या 2 टर्म आहे, तर इथे युव्ही रूल वापरून घेऊ. एक्स आणि लॉग एक्स ला युव्ही रूल, एक्स तसाच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. हे बघा युव्ही रूल. एक्स तसाच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, लॉग एक्स तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स वाय. आता ह्या एक्स वाय मध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स चाललंय, वाय कॉन्स्टंट आहे, वाय कॉन्स्टंट आहे आणि द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. तर अशा प्रकारे हे झालं डेरिव्हेटिव्ह. चेक 2 जर मध्ये मल्टिप्लाय केला तर एक्स एक्स कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स मायनस वाय, म्हणजेच आपल्याला इकडे मिळेल 2 प्लस 2 लॉग मायनस वाय. हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह. आता दोन्ही डेरिव्हेटिव्ह जर नीट पाहिले तर लगेच लक्षात येईल का हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह आपले कसे आहेत, वेगळे. डाबा एम अपॉन डाबा वाय फक्त 2 आलाय आणि डाबा एन अपॉन डाबा एक्स काय आलाय, ही पूर्ण टर्म. याचा अर्थ काय, तर दे आर नॉट एक्झॅक्ट. एक्झॅक्ट नाहीये ते, कारण दोघं सारखे नाहीये. मग कंक्लुजन, डाबा एम अपॉन डाबा वाय इज नॉट इक्वल टू डाबा एन अपॉन डाबा एक्स. दोघं सारखे नाहीये. मग दोघं सारखे नाहीये म्हणून आपल्याला त्यांना सारखं बनवण्यासाठी, एक्झॅक्ट करण्यासाठी आपण काय म्हणणार, डिफरन्शियल इक्वेशन इज नॉट एक्झॅक्ट. दे आर नॉट एक्झॅक्ट म्हणून त्याला एक्झॅक्ट करण्यासाठी आपण काय करणार, तर रूल वापरणार. टोटल 4 रूल आहे. त्यातला पहिला रूल कधी वापरतो आपण, एक्झाम्पल होमोजेनियस असेल तर. आता एक्झाम्पल क्लिअरली दिसतंय होमोजेनियस नाहीये, कारण इकडे डिग्री 2 आली, इकडे डिग्री 1 आहे, विषय क्लोज्ड, होमोजेनियस नाहीये. आणि दुसरा रूल सुद्धा वापरू शकत नाही, कारण दुसऱ्या रूल मध्ये ब्रॅकेटच्या मध्ये एक्स आणि वायच्या टर्मचा प्रोडक्ट असतो. इथे एक्सच्या सोबत वायची टर्म नाहीये म्हणून दुसरा रूल सुद्धा नाही. आता तिसरा आणि चौथा आपल्याला माहिती नाही तिसरा रूल लागेल का चौथा. मग आपण काय करूयात, आर्बिट्री बघू तिसरा चालेल का चौथा. ठीक आहे. मग आपण समजा इथे रूल लावण्यासाठी काय करतो, तर ह्या दोघांचं सबट्रॅक्शन घेतो. समजा मी तिसरा रूल वापरायचं ठरवलं तर काय येईल बघा, डाबा एन अपॉन डाबा एक्स मायनस डाबा एम अपॉन डाबा वाय अपॉन एम. जर घेतला तर मला आन्सर काय आलं पाहिजे, एफ ऑफ वाय. जर एफ ऑफ वाय आन्सर नाही आलं तर हा रूल चालणार नाही. मग बघा बरं, एफ ऑफ वाय आन्सर येतं घ्या दोघांचं, हे घ्यायचंय आपल्याला. ठीक आहे. मग घ्या, डाबा एन अपॉन डाबा एक्स आलाय तुमचा 2 प्लस 2 लॉग मायनस वाय आणि तो जर सबट्रॅक्ट केला -2 तर काय येईल, अपॉन एम म्हणजेच 2 आहे. तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 2 2 कॅन्सल, 2 log x मायनस वाय अपॉन 2y. आपल्याला मिळेल 2 log x मायनस वाय अपॉन 2y. आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जर एफ ऑफ वाय आणायचा असेल, हा रूल 4 ऍक्च्युली, कारण आपण एम खाली घेतलाय. एन खाली असेल तर रूल 3 आणि एम खाली असेल तर रूल 4. तर याला सॉल्व्ह करून आपल्याला काय आणायचं आहे, तर आपल्याला आणायचं आहे एफ ऑफ वाय. मग एफ ऑफ वाय येईल का याच्यातून, नाही येणार का, कारण हा लॉग ऑफ एक्स कधीच कट होणार नाही. हा लॉग एक्स जर कट होत नसेल तर एफ ऑफ वाय येणार नाही आणि एफ ऑफ वाय नाही आला तर आपण हा रूल वापरू शकतो का, तर नाही. याचा अर्थ काय, रूल 4 चालणार नाही. मग रूल 4 नाही चालणार म्हणून आपण कोणता वापरणार, रूल 3. मग युझिंग रूल 3 बाय रूल 3 आपण रूल 3 घेऊयात. आधी काय घ्यायचं, डाबा एम अपॉन डाबा वाय, नंतर घ्यायचं डाबा एन अपॉन डाबा एक्स, फक्त उलट करायचं त्याला, अपॉन एन. त्याला उलट केलं का हे मिळतं आपल्याला बघा. आता डाबा एम अपॉन डाबा वाय 2
डाबा n अपॉन डाबा x जर मायनस केला तर सगळ्या टर्म मायनस होऊन जातील. -2 लॉग आणि मायनस y चा होईल प्लस y, मायनस y चा प्लस y अपॉन n. n म्हणजेच 2x लॉग मायनस xy. आता याला सॉल्व करून आपल्याला f ऑफ x आणायचा आहे, कारण रूल 3 येतो. रूल 3 म्हणजेच काय, f ऑफ x. हा f ऑफ x होतो का बघूयात आता. सो इथे 2 कॅन्सल, हा झाला तुमचा -2 लॉग ऑफ x प्लस y. तर आता आपल्याला याला सॉल्व करून f ऑफ x आणायचा आहे. तर f ऑफ x येतो का बघा, 2 - 2 कॅन्सल. सो इथे -2 लॉग ऑफ x प्लस y अपॉन 2x log x minus xy. 2x log x minus xy. आता ह्या दोन टर्म आहेत बघा, या दोन टर्मला सिम्प्लिफाय करून आपल्याला f ऑफ x आणता येतो का ते बघूयात. तर न्यूमरेटर मधनं जर मी इथून काय कॉमन मायनस कॉमन काढला तर मला इथे मिळेल 2 log of x minus y. आणि इथून जर मी x जर कॉमन काढला तर आपल्याला मिळेल 2 log of x minus y. म्हणजे ती टर्म पूर्णपणे इझिली कॅन्सल करू शकतो आपण. ठीक आहे. सो न्यूमरेटर मधनं मायनस कॉमन काढूयात. मायनस जर कॉमन काढला तर इथे येईल 2 log x minus y. आणि खाली जर x कॉमन काढला, सॉरी खाली जर आपण x जर कॉमन काढला तर या ठिकाणी आपल्याला राहील 2 log of x minus y. करेक्ट. 2 log x minus y. आणि इझिली हा ब्रॅकेट वरचा आणि खालचा आपण काय करतोय, कॅन्सल. हे कॅन्सल झाल्यानंतर इझिली आपल्याला मिळतोय -1 अपॉन x. आणि -1 अपॉन x ही कोणाची टर्म आहे, तर x ची टर्म आहे. x ची टर्म असल्यामुळे याला आपण काय म्हणतोय, f ऑफ x. f ऑफ x आलाय म्हणून आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काय म्हणणार याला, तर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e टू द पॉवर इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx. बघा, जर इथे f ऑफ x ची टर्म आली तर f ऑफ x dx म्हणायचं, आणि f ऑफ y ची टर्म आली तर f ऑफ y dy म्हणायचं. ठीक आहे. आता याला सॉल्व करू. e रेज टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x म्हणजेच -1 अपॉन x dx. -1 अपॉन x इंटिग्रेशन log x येईल. सो e रेज टू मायनस तसाच 1 अपॉन x इंटिग्रेशन log ऑफ x. आणि इथून पुढे प्रॉपर्टी वापरूया. हा मायनस डायरेक्ट पॉवर मध्ये जाईल. पॉवर मध्ये जर गेला तर इट इज e रेज टू log x टू दी पॉवर -1. x टू दी पॉवर -1. हा मायनस मी डायरेक्ट पॉवर मध्ये पाठवलाय. नंतर e रेज टू log ऑफ एनिथिंग इज एनिथिंग, म्हणजेच e रेज टू log ऑफ x रेज टू -1 हा होईल x रेज टू -1. आणि x रेज टू -1 म्हणजेच 1 अपॉन x. हे झालं तुमचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. ठीक आहे. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर आल्यानंतर पुढे आपल्याला माहिती आपण काय करतो, हा फॅक्टर घेतो आणि गिवन डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. सो डिफरन्शियल इक्वेशन बिकम्स, म्हणजे काय, आपण हा फॅक्टर घेणार आणि गिवन डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. सो हा जर त्याला मल्टिप्लाय केला तर काय होईल बघा, इथे मी मल्टिप्लाय केला पूर्ण टर्मला तर हा x आणि तो x कॅन्सल होऊन जाईल. इथला x आणि तो x कॅन्सल होईल आणि 2y अपॉन x इथे मात्र येऊन जाईल तो. ठीक आहे. सो फायनली 2 log x मायनस y इकडे आपल्याला मिळेल 2 log x मायनस y dy. आणि दुसरी टर्म होती आपली 2y. आता 2y ला जर त्याने मल्टिप्लाय केलं तर 2y ला मल्टिप्लाय केल्यानंतर तो होईल 2y अपॉन x dx इज इक्वल टू 0. बघा, मी दिलेला इंटिग्रेटिंग फॅक्टर याला मल्टिप्लाय केला, मला ही टर्म मिळाली. आता ही टर्म जी मिळाली, हे जे डिफरन्शियल इक्वेशन मिळाले, याला चेक करायची गरज आहे का, एक्झॅक्ट आहे की नाही? नाही, काहीच गरज नाही. कारण आपण त्याला काय मल्टिप्लाय केलाय, इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय केल्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन ऑलवेज काय होतो, एक्झॅक्ट. सो विच इज एक्झॅक्ट. आणि हे चेक करायची गरज नाही, कारण याला आपण काय मल्टिप्लाय केलाय,
IF मल्टिप्लाय केलाय. आता हे तर एक्झॅक्ट आहे. मग ह्या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढण्यासाठी फॉर्म्युला जनरल सोल्युशन गिवन बाय फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ m dx plus integration of n dy is equal to c, where y constant and x free. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा, टू राईट m ॲज इट इज घ्यायचा आहे, पण n घेताना अशा टर्म घ्यायच्या ज्याच्यात x नकोय. थोडक्यात काय, रायटिंग दोज टर्म्स ऑफ n विच आर फ्री फ्रॉम x, नॉट कंटेनिंग x नसलेल्या टर्म घ्यायच्या. ठीक आहे. मग आता या ठिकाणी m कोण आहे आपला, सॉरी हा उलट लिहिलंय मी, हे चुकलं आहे आपलं, इथे dy आहे चुकून. या ठिकाणी dy आहे आणि या ठिकाणी dx आहे. मग m लिहिताना आपण ही टर्म ॲज इट इज उचलणार विदाउट थिंकिंग. तुमचा m डायरेक्टली घेऊन टाकायचा इकडे, म्हणजेच 2y अपॉन x dx. मात्र n घेताना अशा टर्म घ्यायच्या ज्याच्यामध्ये कोण नको, x नको. मग तुमचा हा जो n आहे, या n मध्ये टोटल किती टर्म्स आहे, 2. एक आहे 2 log x आणि एक आहे y. आता 2 log x याच्यामध्ये एकशी टर्म आली म्हणून आपण हा घेणार नाही, आणि y याच्यामध्ये एकशी टर्म आली का, नाही, म्हणून आपण ही टर्म घेणार. थोडक्यात कळालं असेल तुम्हाला, जर एकशी टर्म आली तर घ्यायची नाही आणि एकशी टर्म नाही आली तर घ्यायची. ठीक आहे. मग या दोघांमध्ये मी फक्त कोणती टर्म घेणार आहे, -y, कारण त्याच्यामध्ये कोण नाहीये, x नाहीये. सो -y dy इज इक्वल टू c. आता हे इंटिग्रेशन इझी सॉल्व्ह करू शकतो आपण. पहिल्यामध्ये y कॉन्स्टंट आहे तर 2y बाजूला कॉन्स्टंट आहे तो. मग 2y च्या सोबत कोण आहे, 1 अपॉन x इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx log x प्लस मायनस y dy इंटिग्रेशन y स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू c. आणि हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. तर बघा कसं सॉल्व्ह केलं आपण. स्टार्टिंगला चेक केलं एक्झॅक्ट आहे की नाही, दोघं सारखे नव्हते. त्याला आपण काय म्हणतो, डिफरन्शियल इक्वेशन इज नॉट एक्झॅक्ट, म्हणून त्याला आपण रूल 3 वापरला, कारण रूल 4 चालत नाही. रूल 3 नुसार आपल्याला या ठिकाणी काय मिळालं, f ऑफ x, आणि f ऑफ x मिळाल्यानंतर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला. तो फॅक्टर डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय केला आणि त्याचं सोल्युशन काढलं. ठीक आहे. लास्ट टॉपिक दॅट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता हे एक्झाम्पल आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ने सॉल्व्ह करणार आहे. तर आपल्याकडे 2 प्रकारचे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असतात. एक असतो dy अपॉन dx फॉर्म आणि एक असतो dx अपॉन dy. आता ही पूर्ण टर्म कोणासोबत अटॅच आहे, dx अपॉन dy सोबत आहे. साहजिक आहे, पण dx अपॉन dy तिकडे नेणार. ही जर टर्म तिकडे नेली तर आपल्याला 1 अपॉन ही टर्म सॉल्व्ह करणं सोपं जाणार नाही. म्हणून ह्या dx अपॉन dy त्या साईडला शिफ्ट करून देऊ आपण. तो तिकडे गेला तर आपल्याला मिळेल dx अपॉन dy चा त्या साईडला dy अपॉन dx झाला. बाकी टर्म ॲज इट इज -2 रूट x मायनस y अपॉन रूट x. आता इकडून आपण अशी टर्म dy अपॉन dx च्या शेजारी घेऊन जाणार ज्याच्यामध्ये x आणि y अशा दोन्ही टर्म आहे. तर कोणती टर्म अशी आहे की ज्याच्यामध्ये x आणि y दोघं आले तर y अपॉन रूट x. याच्यामध्ये फक्त x ची टर्म आहे म्हणून याला डिस्टर्ब करायचं नाही. y अपॉन रूट x जर इकडे घेऊन गेलो तर तो प्लस झाला, दॅट इज dy अपॉन dx प्लस y अपॉन रूट x इक्वल टू e रेज टू -2 रूट x डिवायडेड बाय रूट x. आणि ह्या ठिकाणी शिफ्टिंग केल्यानंतर एकदम क्लिअरली दिसतंय आपल्याला की dy अपॉन dx प्लस y अपॉन रूट x इक्वल टू e रेज टू -2 रूट x अपॉन रूट x. ही टर्म म्हणजेच काय आहे, तर जनरल फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. म्हणजेच काय, dy अपॉन dx प्लस py इक्वल टू q. चेक dy अपॉन dx त्यानंतर py म्हणजेच काय,
समथिंग इंटू वाय. समथिंग इंटू वाय म्हणजेच 1/√x इंटू वाय. जर कम्पॅरिझन केलं तर वायचा कोएफिशियंट इकडे p आणि इकडे वायचा कोएफिशियंट 1/√x आहे. म्हणजेच p मीन्स 1/√x आणि q म्हणजे राईट हँड साइड, दॅट इज पूर्ण टर्म. तर हे झालं तुमचा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ टाइप 1. टाइप 1चं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये पी आणि क्यू आल्यानंतर आपण काय करतो, तर आपण आधी इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतो. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी dx. आता p इथे जर पुटअप केलं तर 1/√x इंटू dx. इथे मिळेल आपल्याला ई रेज टू 1/√x dx. आता 1/√x इंटिग्रेशन स्टँडर्ड आहे, फॉर्म्युलाच येतो. 1/√x इंटिग्रेशन काय असतं, 2√x. म्हणजेच इंटिग्रेटिंग फॅक्टर आला ई रेज टू 2√x आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर आल्यानंतर आपण फाइंड आउट करतो जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन गिवन इज गिवन बाय फॉर्म्युला y इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू q इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. हा टाइप 1चा सोल्युशन आहे. टाइप 2चा वेगळा असतो. टाइप 2 मध्ये आपण y च्या जागी x घेतो आणि dx च्या जागी dy घेतो. आता पुट करा व्हॅल्यू. y तसाच, इंटिग्रेटिंग फॅक्टर, त्यानंतर q म्हणजे आपला राईट हँड साइड. राईट हँड साइडला कोणती टर्म आहे, ही टर्म e रेज टू -2/√x. सो e रेज टू -2/√x इनटू इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे आलेली व्हॅल्यू इंटू dx प्लस c. आता बघा हे इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचंय. इथे पॉवर जर पाहिलं तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकदम स्ट्रेट अवे दिसतंय आपल्याला का दोघं कॅन्सल होऊन जातील इझिली. हा आणि हा कट झाला, दोघं कट झाले, राहील काय फक्त 1/√x. तर या ठिकाणी शिल्लक आहे इंटिग्रेशन ऑफ 1/√x dx प्लस c. आणि 1/√x चं इंटिग्रेशन जसं आपण आधी काढलं तसं सेम काय येणार तेच, e रेज टू √x ओनली. सो y e रेज टू 2√x तसाच, 1/√x चं इंटिग्रेशन 2√x प्लस c. आणि याला आपण सॉल्व्ह करू शकत नाही, याला ॲज इट इज ठेवूयात. अँड दिस इज व्हॉट द जनरल सोल्युशन. सो अशा प्रकारे आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करतो. बघा याला आपण आयदर टाइप 1 किंवा टाइप 2 मध्ये कन्वर्ट करतो. पी आणि क्यू डिसाइड करतो, इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आणि नंतर सोल्युशन. ठीक आहे.